Namaskar, Pooja. Namaskar, ma'am. So you are welcome, and all the students. Good morning to all of you. Good morning, ma'am. Morning, Miss. Today we have one of our ex-student, and now she is Dr. Pooja Pansare. She has completed her BHMS, and now she is doing her postgraduate diploma in emergency medical services. So I welcome you, Pooja, once again, and let's start with our meeting. Before starting with the meeting, few things like students, if you have any kind of questions, you should ask these questions in last 10 minutes of meeting. Secondly, if this meeting continues, if Pooja wants to continue with few things and even we want to continue with few things, and if time ends, because Zoom meeting continues till 40 minutes only. So we have to log in with the same link. So you should remember. And the third thing, Pooja, as well as students, we will go in 3 languages: Marathi, Hindi, and Okay. English, because few of the students, Okay. they have their mother tongue as a Hindi. Okay. So let's start, Okay. Pooja. Pooja, can you please on your video? Yes, ma'am. Pooja, first Good question. morning. First question, like, why have you selected this, like BHMS, homeopathy, as your career? Means, have you decided, have you planned in your Actually, 12th standard, or like whatever? जस्ट माझं एम हे होतं की मला डॉक्टर व्हायचं होतं. गायडन्स कुणाचा नव्हता स्टार्टिंगला, बट एम असं होतं की काहीही झालं तरी माझं लहानपणापासूनचं स्वप्न होतं की मला डॉक्टर व्हायचं. तर जस्ट इन्फॉर्मेशन एवढीच होती की MBBS, BHMS, BAMS आणि BDS या 4 फॅकल्टीमध्ये आपण करू शकतो. तर काही इन्फॉर्मेशन नंतर, काही मी चौकशी केल्यानंतर मला समजलं की आपण अशा वेगवेगळ्या पॅथीजमध्ये वेगवेगळ्या पॅथीजनुसार ट्रीटमेंट चेंज होते. तर त्यानुसार मला थोडीशी माहिती मिळाली आणि नंतर मग मी कॉलेजेस वाईज माहिती मिळवली. तर त्या कॉलेजेस वाईज माहिती मिळवल्यानंतर, तिथे गेल्यानंतर, कॉलेजला भेट दिल्यानंतर मला कॉलेज टीचर्सकडनं गायडन्स मिळाला की होमिओपॅथी फॅकल्टीमध्ये आपण काय करू शकतो. तर होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी या 2 वेगवेगळ्या पॅथीजमध्ये ट्रीटमेंटमध्ये पण खूप डिफरन्स आहे आणि तुमच्या केस हिस्ट्रीमध्ये पण खूप डिफरन्स आहे. तर त्यानुसार मी ही पॅथी निवडली की ज्यामध्ये आपल्याला पेशंटलाही त्रास न देता आपल्याला त्यांच्याशी जुळवून घेऊन त्यांच्यावरती ट्रीटमेंट करता येईल, अशी होमिओपॅथी आहे की ज्यामध्ये आपण पेशंटशी पूर्णपणे कनेक्ट होतो. जोपर्यंत एखादी व्यक्ती आजारी पडते त्याचं मेन कारण असतं त्याचं माइंड. त्याच्या माइंडवरती ज्यावेळेस आपण त्याच्याशी कनेक्ट होऊ, त्यानंतर आपण त्याला पूर्णपणे बरं करू शकू, हा या होमिओपॅथीतून आपल्याला संदेश द्यायचा आहे. की ज्यामध्ये ॲलोपॅथीचं आपण बघतो, जर समजा आपल्याकडे एखादं पर्सन आलं की माझं डोकं दुखतंय, माझं पोट दुखतंय, 2 प्रकारचे पेशंट्स आले तरी दोघांनाही सेमच ट्रीटमेंट दिली जाते. बट जर होमिओपॅथीमध्ये ते पेशंट आलं तर मला त्यांची पूर्ण हेड टू टो एक्झामिनेशन करावी लागते. कारण एका पेशंटला गरमीने बरं वाटत असतं तर दुसऱ्या पेशंटला थंडीमध्ये बरं वाटत असतं. त्यानुसार होमिओपॅथीमध्ये ट्रीटमेंट पार्ट चेंज होतो आणि पेशंटची थिंकिंग लेवल सुद्धा, पेशंटची झोपण्याची वेळ काय आहे, खाण्यापिण्याची वेळ काय आहे, पेशंटला कोणत्या गोष्टीने त्रास वाढतो, कोणत्या गोष्टीने त्रास कमी होतो, पेशंट कोणत्या प्रकारे विचार करू शकतो, या सगळ्या गोष्टींमध्ये होमिओपॅथीमध्ये ह्याचा विचार केलेला आहे की त्या बेसिसवरती आपण पेशंटला ट्रीटमेंट देऊ शकतो. आणि त्यामुळे मला असं वाटतं की होमिओपॅथी ही बेस्ट पॅथी आहे ज्यामध्ये आपण क्रॉनिक डिसीजेस सुद्धा कव्हर करतो की ज्या पेशंट्सना
खूप दिवसांपासून आपल्याकडे येतात की खूप दिवस झाले मी ॲलोपॅथी ट्रीटमेंट घेते, पण माझं गुडघ्यांचं दुखणं थांबत नाहीये, कमरेचं दुखणं थांबत नाही. त्याच्यामध्ये पेशंट्सना ऑपरेशन शिवाय पर्याय नाही असं सुद्धा ॲलोपॅथिक डॉक्टर्स सांगतात. बट होमिओपॅथीने ते सुद्धा रिकव्हरी झालेली आहे. इव्हन पॅरलाइज झालेले पेशंट 15 दिवसामध्ये परत पूर्ववत चालायला लागलेले आहेत. परत पूर्ववत बोलायला लागलेले आहेत. ही स्ट्रॉंग कॅपॅसिटी होमिओपॅथी ट्रीटमेंटमध्ये आहे आणि म्हणून मी BHMS करण्याचा डिसिजन त्यावेळेस घेतला, जे की मला माझ्या कॉलेज टीचर्सने गाईडन्स दिला. त्यानंतर मला हळूहळू या पॅथीबद्दल नॉलेज. हो. म्हणजे पूजाच्या म्हणण्याप्रमाणे ज्या वेळेला तिने हे करिअर म्हणून सिलेक्ट केलं, तर त्याच्या आधी तिने चौकशी केली थोडक्यात. म्हणजे तू त्या कॉलेजेसमध्ये गेलीस, शिक्षकांशी भेटलीस आणि ज्या वेळेला तू शिक्षकांशी भेटली आहे त्यावेळेला त्यांनी तुला क्लॅरिटी दिली की ॲलोपॅथी काय आहे, होमिओपॅथी काय आहे अँड हाऊ होमिओपॅथी इज बेटर. Why should you select your career in homeopathy? So that was the clear idea. म्हणजे हे खूप महत्वाचं आहे की काहीही माहिती न जमा करता आपण एखादं करिअर सिलेक्ट करण्यापेक्षा त्याच्या आधी आपण इन्फॉर्मेशन कलेक्ट करावी आणि जे तू केलंस ते महत्वाचं आहे. ओके. त्याच अनुषंगाने दुसरा प्रश्न की तू आता जो पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस करत आहेस, तर तो एक्झॅक्टली काय आहे? त्याच्यासाठी एलिजिबिलिटी काय आहे? ऍक्च्युली त्या कोर्सचा हेतू हा आहे की आपल्याकडे आता मी ज्या हॉस्पिटलमध्ये जॉब करते, मधु हॉस्पिटल, तिथे प्रॉपर आयसीयू सेटअप नाहीये. बट बेसिक ट्रीटमेंट आपण करतो. वॉर्डचे पेशंट, आयसीयूचे पण पेशंट येतात, बट एक व्हेंटिलेटर जे आपण म्हणतो ते तिथे अवेलेबल नाहीये. तर त्यासाठी आपल्याला आयसीयू सेटअपची गरज आहे. अशा कंडिशनमध्ये ज्यावेळेस आपल्याकडे ट्रॉमाचे, ऍक्सिडेंटल पेशंट्स येतात किंवा हार्ट अटॅकचे पेशंट येतात, ज्यामध्ये आपल्याला आयसीयू सेटअपच गरजेचं आहे. जिथे आपल्याला ईसीजी केला, आपल्याला समजलं की या पेशंटला हार्ट अटॅक आलेला आहे, तर त्या पेशंटला काही ऍडव्हान्स ट्रीटमेंटची गरज असते. तर ती ऍडव्हान्स ट्रीटमेंट लगेच आपण चालू करणं आणि त्याची ट्रेनिंग घेणं, ज्यामध्ये आपल्याला इंट्युबेशन आलं की व्हेंटिलेटरवरती टाकण्यासाठीची प्रोसिजर आली किंवा बेसिक आपल्याला त्यामागचं पॅथॉलॉजी काय आहे, ते कुठून स्टार्ट झालं, कशामुळे स्टार्ट झालं, हे ज्यावेळेस आपण पेशंट सोबत, पेशंटच्या रिलेटिव्ह सोबत इंटरॅक्ट होतो, त्यानंतर त्यांना जास्त विश्वास बसतो त्या गोष्टीवरती आणि त्यांचीही एक स्ट्रॉंग पॉवर होते की नाही आपला पेशंट याच्यातून बरा होईल. आपण ज्या डॉक्टरांकडे आलेलो आहोत ते आपल्याला पूर्णपणे मार्गदर्शन करतील सॉरी पूर्णपणे मार्गदर्शन करतील आणि इमर्जन्सीमध्ये आपल्याकडे पेशंट आल्यानंतर आपण काय काय करायचं, काय काय काळजी घेतली पाहिजे, कशा पद्धतीने मेडिको लिगल प्रेझेंस झालं पाहिजे, आपल्या करिअरच्या म्हणजे एक स्टेप पुढे. आपण जसं म्हणतो की MBBS नंतर MD करणं म्हणजे एक स्टेप पुढे आहे. तसंच इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस ही खूप गरजेची आहे, जी आपल्याला ऍक्सिडेंट झालेल्या स्टेप पासून ते हॉस्पिटलाइज होईपर्यंत पूर्ण ट्रेनिंग जी असते ती यामध्ये शिकवली जाते. आणि ही जी ट्रेनिंग आहे ती आपण सगळे स्टाफ, MBBS, BHMS, BAMS सगळे ऑल मेडिकल स्टाफ हा कोर्स करू शकतो. त्यासाठी आपल्याकडे फक्त जस्ट डिग्री असणं गरजेचं आहे. त्यामध्ये आपल्याला आपण भले BHMS, BAMS, MBBS मध्ये अॅनाटॉमी, फिजिओलॉजी जरी शिकलो असेल, तरी सुद्धा बेसिक पासून आपण कशी सुरुवात केली पाहिजे, त्यामध्ये आपला कॉन्फिडन्स लेव्हलही वाढतो. त्यामध्ये आपल्याला बेसिक पेशंटशी कसं बोलायचं, त्यांच्याशी कसं इंटरॅक्ट व्हायचं, कशा शब्दात समजवायचं, ह्या सगळ्या गोष्टींची सुद्धा माहिती दिली जाते. त्याचसोबत आपण पेशंटला ट्रीटमेंट कशी द्यायची हे सुद्धा तिथे समजवलं जातं. सगळं प्रॅक्टिकल नॉलेज सहित आपलं फिजिकल इम्प्रुव्हमेंट होणं पण गरजेचं आहे. ते पण तिथे ट्रेनिंग दिली जाते. आणि आता सध्या माझी 6 महिन्याची ट्रेनिंग कंप्लीट झालेली आहे. 2 महिन्यानंतर एक्झाम आहे आणि त्यानंतर 3 महिन्याची माझी इंटर्नशिप प्रोसेस असते. पूजा, याच कारणासाठी तू सध्या काय करतेस हे मी सांगितलेलं नव्हतं.
की तुझं फक्त क्वालिफिकेशन म्हणजे तू BHMS ची डिग्री घेतलीयस हे मी सांगितलं होतं आणि पुढे मी सांगितलं नव्हतं की तू कुठे नोकरी करतेस. हे मला ऍक्च्युअली तुझ्याकडनं ऐकायचं होतं की तू मधू हॉस्पिटलमध्ये नोकरी करतेस. मला या 2 गोष्टींची सांगड मुलांसमोर घालायची आहे की तू तुझं जे डिग्री आहे दॅट इज होमिओपॅथी. बॅचलर्स इन होमिओपॅथी इजंट इट BHMS क्लिअर. Yes. बट करंटली तू तुझा जो जॉब Yes. प्रोफाईल आहे तो तू ॲलोपॅथी मध्ये करते आहेस मधू हॉस्पिटलमध्ये. म्हणजे मला मुलांना हे सांगून द्यायचं Yes. आहे की तुमची Yes. डिग्री BHMS असो, BAMS असो किंवा MBBS असो, तुम्हाला RMO म्हणून एका ॲलोपॅथीच्या हॉस्पिटलमध्ये काम करता येतं. बरोबर आहे. आणि मी असे बरेच डॉक्टर्स बघितलेले आहेत Yes. की Yes. ते ॲलोपॅथीच्या हॉस्पिटलमध्ये काम करतात डॉक्टर म्हणून आणि ॲज वेल संध्याकाळी ते किंवा सकाळी क्लिनिकमध्ये होमिओपॅथीची पण प्रॅक्टिस करतात. क्लिअर. म्हणजे मला वाटतं की ही अपॉर्च्युनिटी फक्त होमिओपॅथी आणि आयुर्वेदावाल्यांनाच मिळते. ॲलोपॅथी फक्त ॲलोपॅथी करतात. बरोबर आहे? तुम्हाला ही हो. डबल अपॉर्च्युनिटी मिळते बरोबर. आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी वाल्यांना, की तुम्ही Yes. ॲलोपॅथीत पण काम करता आणि आयुर्वेदिक आणि होमिओपॅथीमध्ये पण म्हणजे तुमचं जे फील्ड आहे आयुर्वेदिक आणि त्याच्यातही तुम्ही काम करू शकता. दुसरी गोष्ट मला अशी जाणवते तुमच्या कामामध्ये, की तुम्हाला ड्युअल ट्रीटमेंट पण पेशंटला देता येते. तुम्ही ॲलोपॅथीमध्ये काम करता आणि ॲज Yes. वेल तुम्हाला होमिओपॅथीचं नॉलेज असतं. सो तुम्ही बीइंग अ डॉक्टर तुम्ही ड्युअल ट्रीटमेंट देता. सो दॅट इज अ बेस्ट पार्ट. ओके. दॅट्स ग्रेट. सो सगळ्यांसाठी Yes. सांगते की पूजा जी आहे, डॉक्टर पूजा ज्या आहेत, त्या भांडूपमधल्याच मधू हॉस्पिटलमध्ये काम करतायत. सो जर तुम्हाला कधी पर्सनल गाईडन्स हवाच असेल, तर त्यांची अपॉइंटमेंट घ्या, त्यांची वेळ विचारा आणि जाऊन भेटा. त्या तुम्हाला निश्चित मार्गदर्शन करतील. नक्कीच, नक्कीच. थिंग ओव्हर टू यू अपर्णा मॅडम. पूजा, तू BHMS ला Yes, sir. जेव्हा ऍडमिशन घेतलीस तेव्हा तुझ्यासाठी म्हणजे तू काय प्रोसिजर काय आहे त्याच्यासाठी एक्झॅक्टली मुलांना त्याच्यासाठी तू काय गायडन्स देशील? ऍक्च्युली मॅम ज्यावेळेस मी ऍडमिशन घेतलं 2015 मध्ये त्यावेळेस कंपल्शन नव्हतं की तुम्ही गव्हर्नमेंट कोटामधूनच ऑनलाईनच ऍडमिशन झालं पाहिजे का. बट आता त्यामध्ये खूप चेंजेस झालेले आहेत की आता तुम्हाला नीट एक्झाम देणं गरजेचं आहे. त्यावेळेस CET एक्झाम होती. तर नीट एक्झाम मध्ये पण आपल्या कास्ट वाईज मेरिट लिस्ट होते ओपन. तर तुमचं कास्ट सर्टिफिकेट वगैरे जे काही असेल ते जर तुम्ही सबमिट केले असेल तर त्यानुसार तुमचा मेरिट लिस्टचा रँक डिसाईड होतो. आणि नंतर मग आपल्याला आधी नीट एक्झामचा रिझल्ट लागल्यानंतर एक सॉरी आपला ऑनलाईन रजिस्ट्रेशनचा फॉर्म सबमिट करावा लागतो. त्यामध्ये आपल्याला कोणती फॅकल्टी निवडायची आहे ते आणि आपले मार्क्स डिस्ट्रीब्युशन जसं आपण 10th नंतर 11th ऍडमिशनसाठी करतो किंवा 12th नंतर BSc साठी ऍडमिशनसाठी आपण जसे ऑनलाईन फॉर्म्स भरतो त्याच पद्धतीने इथे ही प्रोसिजर आहे. जस्ट त्याचे रँक आणि मार्क्स डिस्ट्रीब्युशनचं पॅटर्न वेगळं आहे. आणि दुसरा आणि प्रश्न मग माझा असा त्यानुसार आपले जसे की कॉलेज निवडण्यासाठी म्हणजे आता तुमचा रँक कुठला आहे याच्यावरती तुमचं कॉलेज पण तुम्ही चूज करू शकता. तर त्याच्यासाठी म्हणजे काय प्रोसिजर कसं काय कुठे सर्च करायचं किंवा आपल्याला कसं कळणार की हे कॉलेज बेस्ट आहे किंवा काय, तर त्याची इन्फॉर्मेशन मुलांना कुठून मिळू शकते? ऍक्च्युली सध्या तरी मॅम गुगलवरती सगळं काही अवेलेबल आहे. बट प्रत्येक वर्षी त्याचे जे चेंजेस होत राहतात. तर त्यानुसार मी तर म्हणेन की जे आधी आपल्याला माहितीत आहे त्यांच्याकडून थोडीशी इन्फॉर्मेशन कलेक्ट करावी की हा तुम्हाला माहिती आहे की बाबा आपल्या ओळखीचे एखादी व्यक्ती ह्या फील्डमध्ये गेलेली आहे तर त्याच्याकडून तुम्ही घेऊ शकता. किंवा जर तुम्हाला मेडिकल फील्डमध्ये जायचं आहे तर कोणतेही तुमचे जनरल प्रॅक्टिशनर जरी असतील, जे जनरल प्रॅक्टिशनर तुमचे फॅमिली फिजिशियन असतात ते सुद्धा तुम्हाला गाईड करू शकतात. कारण त्यांचे कॉन्टॅक्ट तेवढ्या लेवलवरती डॉक्टरांशी कनेक्ट असतात की जे मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये फिजिशियन आहेत, सर्जन आहेत. ते स्वतः सगळे डॉक्टर कोणत्या ना कोणत्या कॉलेजशी अटॅच असतात. तर त्या थ्रू पण तुम्हाला माहिती मिळू शकते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता बघ
इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कॅम्पस असतात, त्यांच्या थ्रू त्यांना प्लेसमेंट मिळतं, तसं या Yes. फील्डसाठी आहे का? कॅम्पस असं नाही म्हणता येणार, बट मी ज्या कॉलेजमध्ये केलं BHMS ते गावच्या साईडला होतं. तर तिथे कसं होती सिस्टम की हॉस्पिटल तुम्हाला एक स्पेसिफिक त्यांचे हॉस्पिटल ठरलेले असतात. त्यांचा टचअप असतो. त्या 4 ते 5 हॉस्पिटल सोबत टचअप असतो. तेवढ्याच हॉस्पिटलशी ते तुम्हाला सांगू शकतात. बट जर तुम्ही स्वतः प्रयत्न केला तर तुम्हाला बाहेर सुद्धा खूप अपॉर्च्युनिटीज आहेत. त्याचसोबतच आता माझा समज असा होता की आमचं खेड्यापाड्यात कॉलेज असल्यामुळे तिथे पाहिजे तेवढे पेशंट येत नव्हते आणि तिथे आले तरी होमिओपॅथीशीच रिलेटेड येत होते. ॲलोपॅथीचं नॉलेज आम्हाला ॲज अ डॉक्टर तिथे आम्हाला कमी प्रमाणात भेटलं. बट ज्यावेळेस आम्ही बाहेर पडलो, चौकशी केली, त्यानंतर आम्हाला जास्त प्रमाणात भेटलं. कारण ज्यावेळेस आपण त्या कॉलेजमध्ये शिकतो, त्यावेळेस सगळे आपल्याकडे ऑब्झर्व्हर म्हणजे फक्त आपण ऑब्झर्वेशन पार्ट ऑफ तिथे बघतो. पण जेव्हा आपण एक RMO म्हणून ड्युटीला जातो किंवा ॲज अ डॉक्टर म्हणून तिथे रिप्रेझेंट होतो, त्यावेळेसची सिच्युएशन आणि ऑब्झर्व्हरची सिच्युएशन. ऑब्झर्व्हर म्हणजे फक्त तुम्ही पेशंटचा BP चेक करू शकता, पेशंटची हिस्ट्री घेऊ शकता, बस एवढंच लिमिटेशन्स आहे. त्याच्यानंतर तुम्ही पुढे जाऊन तुम्हाला जी काही बाकीची इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची आहे किंवा जो काही एक्सपिरियन्स घ्यायचा आहे, त्यासाठी तुम्हाला ॲलोपॅथिक ट्रीटमेंट पार्ट जो आपण हॉस्पिटलायझेशन बघतो, तो शिकणं खूप गरजेचं आहे. कारण जोपर्यंत डायग्नोसिस आपल्याला समजत नाही, तोपर्यंत आपण पुढचा ट्रीटमेंट पार्ट नाही करू शकत. आणि त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे की तुम्ही तुमच्या करिअर सोबत, एज्युकेशन सोबत ज्यावेळेस हॉस्पिटल स्वतःच्या हिशोबाने चालू कराल आणि स्वतः काहीतरी शिकण्याचा प्रयत्न कराल, त्यानंतर सगळं होईल. हॉस्पिटल सांगणं हे जस्ट 4-5 हॉस्पिटलची नावं सांगतील की हा तुम्हाला इथे भेटू शकतं, तिथे भेटू शकतं. I think there is some issue with Pooja's हा, network. Pooja, yeah, नेटवर्क she's back. Yeah, she's back. म्हणून हा, म्हणजे मला असं वाटतं की पूजा वारंवार हेच अधोरेखित करती है, वो बार बार यही कहना चाहती है कि जो भी फील्ड में आपको करियर करना है उसकी पहले जानकारी लो, जो लोग वहां पे काम कर रहे हैं उनसे मिलो, एक्चुअली उनके साथ बात करो, उनका जो एक्सपीरियंस है वो जान लो, ओके, और फिर उसके बाद ही आप डिसाइड करो कि आपको क्या करना है। ये जो हम मीन्स मैडम भी शायद मेरी बातों से सहमत होगी कि हम देखते हैं बच्चे कुछ सोचते हैं, वो सिर्फ मन का बात होता है, उनका मन का ख्याल होता है, मेरे ये फ्रेंड ने किया इसलिए मैंने किया, बराबर है, या मेरा कोई बाजू वाला है, रिश्तेदार है, उसने ये कोर्स में एडमिशन लिया इसलिए मैंने नहीं इसलिए मैंने लिया। तो ये बात मेरे ख्याल से सही नहीं है और पूजा भी वही कह रही है कि आपको मेडिकल जाना है या कहीं और जाना है, लेकिन उसकी पूरी जानकारी पहले से ले लो, ओके। पूजा, मेरा अगला सवाल है आपसे, जब आपने ये डिग्री कंप्लीट की, तो ये डिग्री करते समय आपको कौन से चैलेंजेस आए थे एंड आपको कौन सी अपॉर्चुनिटीज आई थी? एक्चुअली जैसे मैंने आपको बोला मैम कि मेरे कॉलेज का मतलब जो बैकग्राउंड था या कैंपस था वो एरिया गांव साइड था, तो वहाँ पे ज्यादातर एक्सीडेंटल केसेस नहीं आते थे। जो भी आते थे वो होम्योपैथिक मैनेजमेंट, जैसे मैंने आपको थोड़ी देर पहले बोला कि पैरालिसिस का केस मैंने देखा था 15 डेज में रिकवर हुआ, तो उसमें जो होम्योपैथिक पॉइंट ऑफ व्यू से था, जो रिलेटिव से बात करना, उनको मेंटली स्टेबलाइज करना, ऐसे सारे केसेस मैंने उस टाइम पे देखे थे जिसमें एलोपैथी कम बट होम्योपैथी ज्यादा। ऐसे सारे केसेस हम लोगों ने देखे थे जहाँ पे पेशेंट को पता होना चाहिए कि उसको क्या हुआ है, लेकिन उसका डर उसके मन में नहीं बैठना चाहिए। कितना भी बड़ा बीमारी हो, भले वो कैंसर हो और कुछ हो, लेकिन उसके पीछे का डर होता है वो पेशेंट के मन में से निकालना ज्यादा जरूरी रहता है। और वही एक अच्छा फिजिशियन, एक अच्छे डॉक्टर वही काम अच्छे से कर सकते हैं।
और उसके बाद ही उनका ट्रीटमेंट पार्ट चालू होता है। तो ऐसे ही अपॉर्चुनिटीज आई थी और उसके साथ साथ जब हम लोग अलग अलग जगह पे कैंप्स करते थे, जहाँ पे ब्लड डोनेशन कैंप भी अरेंज किया जाता था, उनका रूटीन हेल्थ चेकअप किया जाता था और उस हिसाब से हम लोग ट्रीटमेंट देते थे कि और फिर एक 7 दिन का ट्रीटमेंट देने का और फिर उनको फॉलोअप के लिए बुलाने का। तो हम लोगों को पता चलता था कि हाँ, हम लोग कितने लेवल तक केस हिस्ट्री ले पा रहे हैं और कितने लेवल तक उनको ट्रीटमेंट दे पा रहे हैं। तो ऐसी अपॉर्चुनिटीज हम लोगों को तभी आती है जब हम लोग टीचर्स के साथ उनकी केस टेकिंग में भी प्रेजेंट रहते हैं। तो जब भी हम लोगों को अगर किसी को मेडिकल फील्ड में जाना है, आगे जितने भी स्टूडेंट्स हैं उन लोगों में से, आपको कभी भी जरूरत लगे मैं आपको गाइड करूंगी। लेकिन अभी मुझे ये बोलना है कि आपको जब भी किसी डॉक्टर के पास जाना है तो देखना कि वो किस हिसाब से पेशेंट्स को क्वेश्चंस करते हैं, किस हिसाब से उनको समझाते हैं। अपने बोलने का तरीका और आपका बताने का तरीका, ये दोनों चीजें बहुत मैटर करती है। ऐसे अपॉर्चुनिटीज बहुत आते रहेंगी। आप अलग अलग कैंप्स में जाओगे, अलग अलग सेमिनार में जाओगे, जहाँ पे केस प्रेजेंटेशन होता है कि जो भी एक्सपीरियंस डॉक्टर रहते हैं वो उनका एक्सपीरियंस शेयर करते हैं। तो उसके ऊपर से खुद की उनका एक्सपीरियंस और अपनी मेहनत, ये दोनों का जोड़ बना के पेशेंट्स को कैसे ट्रीट करने का, और ये आप लोग फर्स्ट ईयर से भी ट्राई कर सकते हो। ऐसा कुछ नहीं है कि आपको थर्ड ईयर के बाद ही ट्रीटमेंट पार्ट पता चलेगा या फोर्थ ईयर के बाद ही ट्रीटमेंट पार्ट पता चलेगा। अगर आप फर्स्ट ईयर से क्लिनिकल प्रेजेंटेशन अच्छे से सीख लोगे, जितना अच्छे से क्लिनिकल प्रेजेंटेशन सीखोगे उतना अच्छे से आप आगे ट्रीटमेंट कर पाओगे। तो ऐसे अपॉर्चुनिटीज को छोड़ना मत। जो भी अभी से लेक्चर्स अगर आपको मिल रहे हैं किसी किसी डॉक्टर के, जो यूट्यूब पे हम लोग देखते हैं कि अलग अलग केस प्रेजेंटेशन रहते हैं और कैसे पेशेंट से बात करना, ये तो बहुत ही बड़ी चीज है। क्योंकि सामने वाला पेशेंट पर्सन जो रहता है उसका टेम्पर अलग रहता है और हमारा टेम्पर अलग रहता है। तो डॉक्टर का सबसे बड़ा काम है कि सर पे बर्फ का गोला रखना और मुंह में शक्कर रखना। ये दो चीजें डॉक्टर के लिए हमेशा बहुत ज्यादा जरूरी रहती है। तो बीइंग अ डॉक्टर, पूजा का ये कहना है कि जैसे आप मेडिकल का नॉलेज लेने वाले हो, उसके साथ साथ आपको कुछ पर्सनल स्किल्स भी अक्वायर करने हैं, कि जैसे योर कम्युनिकेशन शुड बी गुड, योर टेम्पर शुड बी मॉडरेट, और यू शुड एबल टू आई कुड से लाइक यू शुड एबल टू मैनेज योर टेम्पर। आपको जल्दी से भड़कना नहीं है, और सुनने के लिए बहुत सारे पेशेंट्स आपको जमा करने हैं बीइंग अ डॉक्टर। पूजा, जैसे कि तुम अभी जो कोर्स कर रही हो, उसके सिवा ऐसे बहुत सारे कोर्सेस रहेंगे जिसका अभी मार्केट में वैल्यू ज्यादा है। तो कैन यू टेल अबाउट दैट? यस मैम। अभी बहुत सारे कोर्सेज, मतलब जैसे कि पीडियाट्रिक, अपना गायनेकोलॉजिस्ट, इसके लिए सीसीएच सीजीओ, ऐसे ऑब्स्टेटिक, स्पेशली फॉर द पीडियाट्रिक्स एंड स्पेशली फॉर द वुमेन्स कंप्लेंट्स। तो उसके लिए दो कोर्सेज है जो बेसिक सब लोग करते हैं, जिसमें होम्योपैथी भी अप्लाई होती है, एलोपैथी भी अप्लाई होती है। सीसीएच और सीजीओ, जिसमें सीजीओ में ऐसा है कि ऑब्स्टेटिक और गायनेक के रिलेटेड जो भी है ट्रीटमेंट पार्ट रहेगा, उसका उनके कंप्लेंट्स को जानना और उसके ऊपर ट्रीटमेंट देना, वो 4 महीने का कोर्स है। और उसके साथ ही सीसीएच करके है जिसमें पीडियाट्रिक ग्रुप है, जो 10 इयर्स ओल्ड बच्चों के लिए है, मतलब फ्रॉम द बर्थ टू 10 इयर्स चाइल्ड। उन सबके लिए जो कोर्स, उन सबके ट्रीटमेंट के लिए जो कोर्स है उसका नाम है सीसीएच। उसमें सब पीडियाट्रिक डोसेस कैसे देते हैं, उनकी ट्रीटमेंट क्या है, उनकी हिस्ट्री, वो सब अभी फिलहाल तो चालू है वो दो कोर्स। और उसके साथ ही बीएचएमएस करने के बाद भी अगर आप लोग फिजिशियन के अंडर कुछ वर्क कर रहे हो, जो एमडी मेडिसिन हम लोग बोलते हैं, तो उसके साथ डायबिटीज और हाइपरटेंशन, ये हर एक घर में दो दो पेशेंट्स तो रहते ही है।
तो उस केस में कैसे हैंडल करना है, तो उसके लिए भी अलग से कोर्सेस है। तो हर एक फील्ड, जैसे हम लोग बोलते हैं कि एमबीबीएस करने के बाद आपको एमडी करना है, तो सर्जन है, पीडियाट्रिक है, ऑब्स्टेट्रिक है, गायनेकोलॉजिस्ट है, स्किन स्पेशलिस्ट है, फिर आपका ईएनटी है, ईयर नोज और थ्रोट, ऐसे अलग अलग डिग्रीज आप एमडी में सब्जेक्ट लेके कर सकते हो। उस हिसाब से होम्योपैथी के लिए जो रेपर्टरी करके एक सब्जेक्ट है और ऑर्गेनम करके एक सब्जेक्ट है, तो उसका भी एक कोर्स अलग से रहता है। और उसके लिए भी आपको, जैसे हम लोग 12th के बाद नीट और सीईटी जो भी एग्जाम रहेगी वो देंगे, तो वैसे ही आपको एंट्रेंस एग्जाम देनी पड़ती है। अभी जो ये सीसीएच, सीजीओ, पीजीडीएमएस, ये कोर्सेज के लिए आपको एंट्रेंस एग्जाम की जरूरत नहीं पड़ती। ये कोर्सेज आपकी डिग्री खत्म होने के बाद या आपकी इंटर्नशिप चल रही है उस बीच में भी आप कर सकते हो। उसके लिए कुछ अलग से रुकने की जरूरत नहीं है कि हाँ ये एग्जाम एंट्रेंस आप क्रैक करो उसके बाद ही एडमिशन होगा, ऐसे कुछ नहीं। जस्ट आपका ग्रेजुएशन, अंडर ग्रेजुएशन जो भी है आपका कोर्स, वो कंप्लीट होना जरूरी है। वो कोर्सेज 4 महीने, 6 महीने ऐसे रहते हैं। मैडम यू आर ऑन म्यूट। ड्यूरेशन क्या है उसका? सॉरी मैम। अ, अभी तुम जो कोर्स कर रही हो उसका ड्यूरेशन क्या है? हाँ हाँ, कितने उसका साल 1 का है ईयर या है। महीने का है? ओके। 1 ईयर का है। उसमें 9 मंथ कॉलेज, उसके बाद 1 महीने का एग्जाम रहेगा और फिर इंटर्नशिप 3 मंथ का। शिल्पा मैडम, और बाकी के जो कोर्सेज बोले वो 4 मंथ और 6 मंथ ऐसे डिवाइडेशन में रहता है। So usually this postgraduate diploma courses they run, means their duration is generally of 1 year to 1.5 year generally, or यस means it starts यस, from months to 1.5 year generally. Okay. 1.5 ईयर। या पूजा, आप ये सब हमारी बातों के बाद, एक स्टूडेंट आप भी रहे थे हमारे कॉलेज के, तो आपको भी मालूम है कि बच्चों की ये मीन्स 12th स्टैंडर्ड तक उनका नॉलेज क्या होता है रिगार्डिंग करियर एंड कोर्सेज में जाना। तो आप बच्चों को, स्टूडेंट्स को क्या संदेश देना चाहोगे? अभी मैं भी एक स्टूडेंट, जब सह्याद्री कॉलेज में पढ़ती थी तभी मुझे ऐसा लगता था कि मतलब वो एज ही ऐसा रहता है कि तभी हम लोगों को ऐसे लगता है कि नहीं अरे मेरे साथ, जैसे मैडम ने अभी थोड़ी देर पहले बोला कि मेरी ये रिलेटिव ने ये कोर्स किया तो मैं वो करूंगा, मेरे रिलेटिव ने वो किया तो मैं वो करूंगा। ऐसा सब हमारे दिमाग में रहता है और हम लोग स्टेबल नहीं रहते एक जगह पे कि हाँ मुझे अभी ये करना है। तो पहले वो डिसाइड कर लो आप कि आपको मेडिकल फील्ड में जाना है या इंजीनियरिंग में जाना है या अदर कोई कोर्स करना है। ऐसा नहीं है कि आप बस 12th के बाद आपको मेडिकल फील्ड करोगे या इंजीनियरिंग करोगे तब भी आप सेटल हो सकते हो। अभी किसी किसी का रहता है कि उसको पढ़ाई में ज्यादा इंटरेस्ट नहीं रहता है लेकिन बाकी अदर एक्टिविटीज बहुत है। तो ऐसा कुछ नहीं रहता कि आप सिर्फ पढ़ाई पे ही ध्यान दो। पढ़ाई तो करनी ही है आपको, जितना मतलब आगे जाना है उसके लिए अभी सभी जगह पे आया है कि आपको 12th पास होना जरूरी है, आपकी एमएससीआईटी होना जरूरी है। ये सब बेसिक चीजें तो आपको करनी ही है, लेकिन उसके साथ अगर आपकी अदर एक्टिविटीज में किसी का इंटरेस्ट है, जैसे कि मेरा मतलब 10th होने के बाद, मैं 10th तक मुझे लगता था कि नहीं मैं इंजीनियरिंग करूंगी, मैं डॉक्टर बनूंगी। दोनों के पास कि बताने के लिए ये भी बोलते थे कि हाँ इंजीनियरिंग भी अच्छा है, वो भी बोलता था डॉक्टर भी अच्छा है, तो आपको बताने वाले 1000 लोग रहेंगे, लेकिन उसमें से क्या लेना है ये अभी मेरा मतलब आपको पता नहीं कितना ट्रस्ट होगा, लेकिन मेरा ऐसा था कि एक मैं सीरियल देखती थी, उसमें एक लड़की थी जो डॉक्टर बन गई थी, लेकिन वो ठीक से चल नहीं पा रही थी, लेकिन फिर भी उसको डॉक्टर बनना था। और एक बार मुझे ऐसा चांस मिला था, नवजीवन स्कूल में वो आई थी, उसका जस्ट एक प्रोग्राम था उसके लिए वो मिली थी। तो मैं तभी उसको, तभी मतलब मैं ये सोचती थी कि ये सच्चाई है, जो हम लोग टीवी में देखते थे ये सच्चाई है, तो सच में उसकी लाइफ में ये सब चीजें हो रही है क्या। तो मैंने तभी उसको जाके पूछा था कि आप इतना मतलब आपको चलना नहीं आता फिर भी आप इतने बड़े एम्बिशियस रखते हो कि
नहीं मुझे डॉक्टर बनना है, ये करना है। मैंने उसको सामने स्टेज पे जाके पूछा, तो उसने भी मुझे बहुत अच्छा गाइड किया था कि तभी उसने बोला मुझे कि नहीं तुम लोग अपने मन में ठान लो कि मुझे ये चीज करनी है। इसके लिए आपका कॉन्फिडेंस लेवल जितना बढ़ेगा उतना आप आगे जा पाओगे। तो अभी आपको जिसने किसी ने सोचा होगा कि मुझे डॉक्टर बनना है, लेकिन आपकी फाइनेंशियल कंडीशन उतनी स्ट्रांग नहीं रहेगी, फिर भी आपको पीछे नहीं हटना है। आपको उसके तरफ और मेहनत ज़्यादा करनी है कि नहीं मेरी जो भी चीज़ें हैं, मतलब मेरी फाइनेंशियल कंडीशन ठीक नहीं है या मेरे घर में मैं ठीक तरह से पढ़ाई नहीं कर पा रहा हूँ, तो एक्स्ट्रा क्लासेस लगा लीजिए आप। ठीक है, थोड़ा आपको लगेगा टाइम कि अपने कॉलेज में तो वैसे भी एक्स्ट्रा ट्यूशंस रहते ही है, इसीलिए अदरवाइज सेकेंड क्लास की ज़रूरत नहीं पड़ती, क्योंकि मैंने भी सिर्फ कॉलेज के टीचर्स ने जो पढ़ाया उसके ऊपर ही 12th का स्टडी किया था, तो वो भी चालू रहेगा। लेकिन आपका कॉन्फिडेंस लेवल बढ़ाने के लिए आपको ज़्यादा ज़रूरी है कि आप अपना माइंड कॉन्संट्रेट करो। आपके मम्मी-पापा जो भी काम करते हैं, हर टाइम पढ़ाई को बैठने से पहले उनका चेहरा सामने लाना बहुत ज़रूरी है। मैं खुद मेरे पापा सिलेंडर उठा के मुझे यहाँ तक डॉक्टर बनाए हैं। मेरी मम्मी भी कुछ ना कुछ काम उसका चालू रहता था, उसके बाद ही उन दोनों ने मिला के मुझे यहाँ तक लाया है। तो आपके भी पेरेंट्स जैसे मेरी कंडीशन तभी थी, तभी अभी भी किसी की स्टूडेंट की कंडीशन वैसी रहेगी कि घर में मम्मी-पापा दोनों भी नहीं रहते, बताने के लिए कोई नहीं है, तो टेंशन नहीं लेने का, बस उनका चेहरा सामने लाने का, क्योंकि वो अपने लिए बाहर जाते हैं। तो जो अपना ध्यान बाहर जाता है उसको जगह पे लाने के लिए अपने मम्मी पापा का सोचना, मम्मी पापा के बारे में सोचना, ये ज्यादा जरूरी है। ये आपको हमेशा ऊंचाई तक ही लेके जाएगा। तो उनका चेहरा सामने रखने का, और आपको जो भी डिसाइड करना है, 12th स्टूडेंट रहोगे तो 12th की पढ़ाई के स्टार्टिंग में ही आपको ये डिसाइड करना रहेगा कि आपको आगे क्या करना है। अगर आप अभी 1 साल में वो मेहनत करोगे तो ज़रूर आप जब 12th पास हो जाओगे तो आपकी सारी इच्छाएँ पूरी हो जाएगी और जैसे आपको चाहिए वैसे आपको एडमिशन्स भी मिल जाएँगे। थैंक यू पूजा फॉर योर ग्रेट वर्ड्स। थैंक यू। शायद ये बहुत ज्यादा इम्पोर्टेंट था जो आपने कहा। स्टूडेंट्स आपको कुछ क्वेश्चंस है तो हम ये मीटिंग कंटिन्यू करेंगे, क्योंकि मीटिंग खत्म होने के लिए सिर्फ 2 मिनट बचे हैं। तो स्टूडेंट्स आपको सवाल है तो मैं मीटिंग कंटिन्यू करूंगी। किसी को कुछ पूछना है? ओके अगर है तो फटाफट बोल दो। इफ यू वांट टू आस्क क्वेश्चन। अच्छा ठीक है, किसी किसी को ऐसा लगता हेलो है। हाँ ये सिमेश। मैम, मैं मेरा एक क्वेश्चन था। बोलो। हाँ। आपने ये होम्योपैथी का जो आपने डिसाइड किया था, एंड आपने मतलब हाँ। कौन सा कॉलेज से डिग्री लिया था, कुछ आइडिया बता सकते हो मुझे? कॉलेज का मतलब। मेरा जस्ट अ मेरा मिनट नासिक पूजा पूजा यूनिवर्सिटी। पूजा जस्ट अ हाँ, मिनट। हाँ, हाँ, हाँ। अभी ये क्वेश्चन जो उसने पूछा है आप थोड़ा ध्यान में रखो। मैं ना मीटिंग एंड कर रही हूँ क्योंकि 1 मिनट में मीटिंग खत्म हो जाएगी। ओके, ठीक है, तो हम रिजॉइन ओके, करेंगे ओके। और आप उसके बाद ये सवाल का जवाब देना। ओके ठीक है, चलेगा, ओके।